एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स मधील प्रॉब्लेमचे सेकंड सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द क्वेश्चन्स गिवन बिलो. सो क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये टोटल 10 क्वेश्चन्स आहेत. सो फर्स्ट वन, which one of the following is an irrational number? Irrational number that means non terminating, non recurring. डिव्हिजनची प्रोसेस स्टॉप ही होत नाही किंवा डिजिट पेअर किंवा पॅटर्न रिपीट ही होत नाही. सो आपण त्यावर डॉट किंवा बार देऊ शकत नाही. जे क्लिअर. सो फर्स्ट ऑप्शन इज अंडररूट 16/25, ऑप्शन बी √5, ऑप्शन सी 3/9 अँड ऑप्शन डी अंडररूट 196. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 16 हा एक परफेक्ट स्क्वेअर आहे. सो √16चा आन्सर काय येणार आहे? 4. इज इट क्लिअर. त्यानंतर 25 हा सुद्धा एक परफेक्ट स्क्वेअर आहे. सो 25चा आन्सर काय येणार आहे? 5. सो √16/25चा आन्सर काय येणार आहे? 4/5. दॅट मीन्स तो रॅशनल नंबर होणार आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर ऑप्शन सी हा ऑलरेडी रॅशनल नंबर आहे. तो P/Q या फॉर्ममध्ये आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर ऑप्शन डी √196. 196 हा सुद्धा एक परफेक्ट स्क्वेअर आहे. वी नो दॅट 14² 196. सो √196चा आन्सर काय येणार आहे? 14. So 14 is a rational number, but we know that √5 is an irrational number. So answer काय येणार आहे? B option. Is it clear? B option is the correct option. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधील फर्स्ट एक्झाम्पल आपण जस्ट ऑप्शन मेन्शन करूया. ऑप्शन ए आहे √16/25. इज इट क्लिअर. सो ऑर्डर सेम आहे. सो हे आपण सेपरेट रेडिकल साईनमध्ये लिहू शकतो. √16/25. इज इट क्लिअर. 16 इज ए परफेक्ट स्क्वेअर. सो √16 इज इक्वल टू 4. इज इट क्लिअर. 25 इज ए परफेक्ट स्क्वेअर. सो √25 इज इक्वल टू 5. इज इट क्लिअर. अँड 4/5 हा P/Q या फॉर्ममध्ये आलेला आहे. सो 4/5 हा काय आहे? रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर. इज इट क्लिअर. त्यानंतर बी ऑप्शन आहे √5. इज इट क्लिअर. वी नो दॅट इट इज ॲन इररॅशनल नंबर. इट इज ॲन इररॅशनल नंबर. कारण डिव्हिजन मेथडनी जर आपण याचा आन्सर काढायचं ठरवलं तर ते काय येणार आहे? नॉन टर्मिनेटिंग. इथं आपण मेन्शन करूया नॉन टर्मिनेटिंग and non-recurring. Is it clear? So √5 का आहे? इररॅशनल नंबर आहे. जस्ट आपण चेक करूया. थर्ड ऑप्शन आहे सी ऑप्शन 3/9. इज इट क्लिअर. हा ऑलरेडी P/Q या फॉर्ममध्ये आहे. इज इट क्लिअर. इट इज इन द फॉर्म ऑफ P/Q. सो इट इज रॅशनल नंबर. रॅशनल नंबर. इज इट क्लिअर. सो फोर्थ ऑप्शन आहे डी ऑप्शन √196. सो इट इज परफेक्ट स्क्वेअर. वी नो दॅट 14² 196. इज इट क्लिअर. सो 196 √196चा आन्सर काय येणार आहे? 14. इज इट क्लिअर. याचा आन्सर येणार आहे 14. and 14 is a rational number. Is it clear? 14 is a rational number. कारण 14 हा नंबर आपण कसा लिहू शकतो? 14/1. दॅट मीन्स P/Q या फॉर्ममध्ये आलेला आहे. सो हा सुद्धा रॅशनल झालेला आहे. त्यानंतर हा सुद्धा ऑलरेडी रॅशनल आहे. त्यानंतर ए ऑप्शन सुद्धा रॅशनल नंबर आहे. सो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट option B is the correct answer. Is it clear? Then next, second example is which of the following is an irrational number? क्वेश्चन नंबर फर्स्ट सारखाच हाही क्वेश्चन आहे. इथं सुद्धा आपल्याला इररॅशनल नंबर फाइंड आउट करायचा आहे. इज इट क्लिअर. फर्स्ट ऑप्शन आहे 0.17. दॅट मीन्स इथं डिव्हिजनची प्रोसेस स्टॉप झालेली आहे. इज इट क्लिअर. दॅट मीन्स इट इज टर्मिनेटिंग टाईप. टर्मिनेटिंग टाईप. सो हा काय आहे? रॅशनल नंबर आहे. इज इट क्लिअर. सो इट इज रॅशनल नंबर.
रॅशनल नंबर. देन सेकंड ऑप्शन आहे 1.513 आणि त्यावर बार दिलेला आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो 1.513 हे कंटिन्यू राहणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 513 हा जो ग्रुप आहे हा एक पॅटर्न आहे तो कंटिन्यू रिपीट होतो आहे. दॅट मीन्स प्रोसेस स्टॉप होत नाही आहे बट हा जो ग्रुप आहे हा पॅटर्न रिपीट होतो आहे. दॅट मीन्स हा जो टाईप आहे तो काय आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. इज इट क्लिअर? नॉन टर्मिनेटिंग but recurring. Is it clear? But recurring. So हा सुद्धा कशाचा टाइप आहे रॅशनलचाच टाइप आहे. सो इट इज ऑल्सो रॅशनल नंबर. रॅशनल नंबर. इज इट क्लिअर? देन थर्ड 0.2746 या पेअरवर बार आहे. दॅट मीन्स 4646 हा नंबर काय होतो आहे रिपीट होतो आहे. सो हा सुद्धा काय आहे नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग. इज इट क्लिअर? सो हा सुद्धा काय आहे रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर. इज इट क्लिअर? त्यानंतर डी ऑप्शन काय आहे 0.101001000 डॉट डॉट डॉट. दॅट मीन्स ही प्रोसेस काय आहे नॉन टर्मिनेटिंग. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर यावर कोणतीही पेअर डिजिट किंवा पॅटर्न रिपीट होत नाही की जिथं आपण डॉट किंवा बार देऊ शकतो. इज इट क्लिअर? सो हा जो टाईप आहे तो काय आहे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग. रिपिटेशन पण होत नाही आणि प्रोसेस स्टॉप पण होत नाही. सो हा नंबर काय आहे इररॅशनल नंबर आहे. इज इट क्लिअर? इट इज an irrational number. Is it clear? So option D is the correct answer. So we can write therefore option D is the correct answer. Is it clear? Then third example is decimal expansion of which of the following is non-terminating recurring. सो त्यासाठी आपल्याला ही डिव्हिजन प्रोसेस करायची नाही आहे. हे तर एक्सपेक्टेड नाही आहे. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे डिनॉमिनेटरवर फोकस करायचा आहे. आपण रूल ऑलरेडी स्टडी केलेला आहे. इफ द फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर आर इन द फॉर्म ऑफ 2 or 5 सो इट इज टर्मिनेटिंग अदरवाइज इट इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. इज इट क्लिअर? सो फर्स्ट ऑप्शन इज 2/5. सो सिम्पली डिनॉमिनेटरवर फोकस करायचा आहे. 5 इज ए प्राइम नंबर. इट इज ए प्राइम नंबर. वी नो दॅट इट इज ए प्राइम नंबर. सो प्राइम नंबरचे फॅक्टर्स फक्त काय पडणार आहेत 1 अँड नंबर इटसेल्फ. 1 अँड नंबर इटसेल्फ. दॅट मीन्स 1 अँड 5. सो आपण 1 कन्सिडर करत नसतो कारण 1 इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट. सो डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स काय पडलेले आहेत 5 ओनली. इज इट क्लिअर? सो हा जो टाईप आहे तो काय आहे टर्मिनेटिंगचा टाईप आहे. इज इट क्लिअर? टर्मिनेटिंग टाईप. त्यानंतर बी ऑप्शन आपण चेक करूया. ऑप्शन बी 3/16. सो सिम्पली डिनॉमिनेटरवर फोकस करायचा आहे. 16चे फॅक्टर्स 2 8चा 16 2 4चा 8 अगेन 2 2चा 4 अँड 2 1चा 2. इज इट क्लिअर? सो फॅक्टर्स हे 2च्या फॉर्ममध्ये आलेले आहेत. सो हाच नंबर आपण कसा लिहू शकतो 3/16च्या ऐवजी हे 4 times 2 आपण लिहू शकतो. इज इट क्लिअर? 2 × 2 × 2 × 2. इज इट क्लिअर? दॅट मीन्स डिनॉमिनेटर हा 2च्या फॉर्ममध्ये आलेला आहे. इज इट क्लिअर? इट इज इन द फॉर्म ऑफ 2. इज इट क्लिअर? सो हा जो नंबर आहे तो काय आहे टर्मिनेटिंग टाईपचा आहे. इज इट क्लिअर? सो इट इज टर्मिनेटिंग टाईप. डेसिमल एक्सपान्शन काय येणार आहे टर्मिनेटिंग मध्ये येणार आहे. टर्मिनेटिंग टाईप. इट इज दी टर्मिनेटिंग टाईप. त्यानंतर सी ऑप्शन आपण चेक करूया.
सी ऑप्शन 3/11. Is it clear? So 11 is the prime number. Is it clear? So factors काय पडणार आहे? It is a prime number. So 11 चे फॅक्टर्स फक्त 1 and number itself. Is it clear? 1 आपण कन्सिडर करणार नाही कारण तो प्राइम ही नाही आणि कॉम्पोजिट ही नाही. सो फॅक्टर्स काय आलेले आहेत? 11 ओनली. इज इट क्लियर? सो इथं आपण मेन्शन करूया फॅक्टर्स ऑफ द डिनॉमिनेटर of 3/11 is 11 only. Is it clear? Which is other than 2 or 5. Is it clear? So it is non-terminating recurring. Is it clear? Non-terminating recurring. So ऑप्शन सी हे करेक्ट ऑप्शन आहे. सो आपण डी ऑप्शन सुद्धा चेक करूया. 137/25. सो 25 चे फॅक्टर्स काय आहेत ते 5 × 5. इज इट क्लियर? 5 5 चा 25 and 5 1 चा 5. इज इट क्लियर? सो 137/5 × 5. दॅट मीन्स डिनॉमिनेटर हा 5 च्या फॉर्ममध्ये आलेला आहे. इज इट क्लियर? इन दी फॉर्म ऑफ 5. सो हा जो नंबर आहे तो काय झालेला आहे? टर्मिनेटिंग टाईपचा झालेला आहे. सो ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. सो यू कॅन राईट देअरफॉर ऑप्शन सी इज दी करेक्ट answer. Is it clear? It is our answer, option C. Then next, fourth question. Every point on the number line represent which of the following numbers? So first option आहे natural numbers, second one irrational numbers, third one rational numbers and fourth one real numbers. So यासाठी आपण सुरुवातीला नंबर लाईन ड्रॉ करूया म्हणजे हा कन्सेप्ट क्लिअर होईल. नंबर लाईनवर हा 0 दॅट मीन्स ओरिजिनच्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, त्यानंतर लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स. इज इट क्लियर? सो नॅचरल नंबर म्हणजेच काय? जो सेट 1 पासून स्टार्ट होतो. 1 2 3 4 अँड सो ऑन. दॅट मीन्स नंबर लाईनवरील 1 पासून स्टार्ट होणारा सेट 1 2 3 4 अँड सो ऑन हा काय आहे? नॅचरल नंबरचा सेट आहे. सो फक्त आपण नॅचरल नंबरच शो करू शकतो का? नाही, अजूनही काही नंबर्स आहेत की जे आपण नंबर लाईनवर शो करू शकतो. सो नेक्स्ट ऑप्शन काय आहे? इररॅशनल नंबर. दॅट मीन्स नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग. दॅट मीन्स √2 √3 √5. इज इट क्लियर? सो हेही नंबर आपण नंबर लाईनवर शो करू शकतो. इज इट क्लियर? हे नंबर आपण कसे शो केलेले आहेत? हे युनिट डिस्टन्स घेऊन आपण 1 वर काय केलेलं आहे? परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता. इज इट क्लियर? त्यानंतर युनिट डिस्टन्स घेऊन आर्क केला आणि त्यानंतर हे जर आपण कनेक्ट केलं तर आपल्याला काय मिळालेला होता? राईट अँगल ट्रायंगल मिळालेला होता. इज इट क्लियर? सो हे युनिट डिस्टन्स आणि हे युनिट डिस्टन्स. इज इट क्लियर? सो यावरून आपण अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम हायपोटेन्यूजची लेंथ फाइंड आउट केली होती. सो हे जर डिस्टन्स √2 असेल तर हे डिस्टन्स सुद्धा काय असणार आहे? √2 असणार आहे. सो या मेथडने आपण काय केलं होतं? हे इररॅशनल नंबर सुद्धा नंबर लाईनवर शो केले होते. इज इट क्लियर? सो इररॅशनल नंबर सुद्धा आपण नंबर लाईनवर शो करू शकतो. त्यानंतर रॅशनल नंबर. दॅट मीन्स सी हिअर रॅशनल नंबर्स. दॅट मीन्स नंबर्स इन द फॉर्म ऑफ P/Q. इज इट क्लियर? हिअर P is a integer and Q it is also integer. So integer म्हणजेच काय? 0 ऑल पॉझिटिव्ह नंबर्स अँड ऑल निगेटिव्ह नंबर्स. हा जो पूर्ण सेट तयार होणार आहे तो म्हणजेच काय आहे? इंटेजरचा सेट आहे. इज इट क्लियर? सो
या रिअल नंबरच्या सेटमध्ये नॅचरल नंबरही येतात, इररॅशनल नंबरही येतात आणि रॅशनल नंबरही येतात. दॅट मीन्स रिअल नंबरचा सेट हा सगळ्यात मोठा सेट आहे. इज इट क्लिअर? हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. दॅट मीन्स रिअल नंबर्स म्हणजेच काय? रिअल नंबर्स दॅट मीन्स रॅशनल नंबर प्लस irrational number. Is it clear? Irrational number. सो जे नंबर आपण नंबर लाईनवर शो करू शकतो ते म्हणजेच काय? रिअल नंबर. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट ऑप्शन डी is the correct answer. Is it clear? Then next question. Fifth example is the number 0.4 dot in p upon q form is decimal मध्ये दिलेला आहे. त्याचं कन्वर्जन आपल्याला p upon q या फॉर्म मध्ये करायचं आहे. Is it clear? So 0.4 डॉट याचा मीनिंग काय होतो? 0.444 हा नंबर जो आहे तो रिपीट झालेला आहे. दॅट मीन्स इथं काय झालेलं आहे? 1 डिजिट रिपीट झालेला आहे. आपण मेन्शन करूया 1 डिजिट इज रिपीटेड. सो 1 डिजिट जर रिपीट होत असेल तर आपण 10 ने मल्टिप्लाय करतो. इज इट क्लिअर? पेअर रिपीट होत असेल तर आपण 100 ने मल्टिप्लाय करतो आणि त्यानंतर 3 चा ग्रुप जर रिपीट होत असेल तर आपण 1000 ने मल्टिप्लाय करतो. सो इथं आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो पहिली स्टेप प्रत्येक वेळी काय असते आपली? लेट या टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी आपण लर्न केलेले आहे. लेट एक्स इज इक्वल टू 0.4 डॉट याला आपण फर्स्टनी इंडिकेट करणार आहोत. त्यानंतर मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 10 कारण एकच डिजिट रिपीट झालेला आहे. इज इट क्लिअर? सो एक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर 10x होतील इज इक्वल टू 0.4 डॉट multiply by 10. Is it clear? So see here 0.4 dot multiply by 10 that means 0.444 हा नंबर रिपीट होतो आहे मल्टिप्लाय बाय 10. इज इट क्लिअर? सो 10 ने मल्टिप्लाय करणार दॅट मीन्स हा जो पॉईंट आहे तो 1 डिजिटनी शिफ्ट होणार आहे. इज इट क्लिअर? सो आन्सर काय येणार आहे? 4.444 हा नंबर रिपीट होईल. सो 4.4 डॉट असं आपण लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो आन्सर काय येईल? 4.4 डॉट हे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. सो 10x ॲज इट इज त्याला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. त्यानंतर सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. इज इट क्लिअर? सो LHS मधून LHS आणि त्यानंतर RHS मधून RHS आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे. सो 10x मायनस x इज इक्वल टू 4.4 डॉट मायनस 0.4 डॉट. इज इट क्लिअर? सो 10x मायनस x दॅट मीन्स 9x इज इक्वल टू हे सबट्रॅक्शन रफमध्ये करूया 4.4 डॉट मायनस 0.4 डॉट. इज इट क्लिअर? पॉईंटच्या खाली पॉईंट प्लेस करायचा आहे. सो 4 डॉट दॅट मीन्स 444 आणि इथं सुद्धा 4 डॉट दॅट मीन्स 444 हे कंटिन्यू आहे. सो यालाही कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर? सो इथं आन्सर काय येणार आहे? 0. त्यानंतर 4 मायनस 0 4. सो आन्सर फक्त काय आलेला आहे? 4. हे सबट्रॅक्शन 4 आलेलं आहे. इज इट क्लिअर? सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आपल्याला 9 शिफ्ट करावी लागतात. मल्टिप्लिकेशनमध्ये आहे शिफ्ट केल्यानंतर डिव्हायडेशन राहतील. इज इट क्लिअर? सो एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे? 4/9. सो एक्स आपण कशासाठी कन्सिडर केलेला? 0.4 डॉट. इज इट क्लिअर? सो 0.4 डॉट इज इक्वल टू 4/9. दॅट मीन्स सुरुवातीला आपल्याला हा डेसिमल फॉर्म दिला होता आणि त्याचं कन्वर्जन p/q या फॉर्ममध्ये झालेलं आहे. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. सो वी कॅन राईट ऑप्शन ए is the correct answer. Is it clear?
Question number 6. What is root n if n is not a perfect square number? So option आहे natural number, second one rational number, third one irrational number and fourth one D option काय आहे? ऑप्शन A, B, C all are correct. सुरुवातीला आपण परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय हा कन्सेप्ट क्लिअर करूया. परफेक्ट स्क्वेअर that means 1 square 1, 2 square 4, 3 square 9 is it clear, 4 square 16 as it is, 5 square 25 so on. So हे जे नंबर्स आहेत 1, 4, 9, 16, 25 and so on 36, 49 is it clear, हे जे नंबर्स आहेत ते परफेक्ट स्क्वेअर आहेत. is it clear, हे परफेक्ट स्क्वेअर आहेत. दॅट मीन्स √1 असं जर आपण लिहिलं तर त्याचा आन्सर काय आहे 1 ओनली. त्यानंतर √4 इज इट क्लिअर, तर एंड प्लेसला हे जर नंबर घेतले तर √4 आन्सर 2 येणार आहे. त्यानंतर √9 असं जर आपण घेतलं तर आन्सर 3 येणार आहे. त्यानंतर √16 दॅट मीन्स आन्सर 4 येणार आहे. बट कंडिशन काय आहे √n इज नॉट ए परफेक्ट स्क्वेअर. दॅट मीन्स हे जे नंबर आहेत ते ड्रॉप करून आपल्याला उरलेले नंबर एन प्लेसवर घ्यायचे आहेत. सो उरलेले नंबर काय आहेत सी ह 1 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. त्यानंतर रिमेनिंग नंबर्स काय येणार आहेत 2, 3, 5, 6 इज इट क्लिअर. सो हे नंबर आपल्याला एन प्लेसला घ्यायचे आहेत इज इट क्लिअर. सो √n, सो कंडिशन काय येणार आहे √n हे जे नंबर आहेत ते एन प्लेसला घ्यायचे आहेत. एन प्लेस इथं आपण मेन्शन करूया, एन प्लेसला हे नंबर घ्यायचे आहेत. सो एनच्या ठिकाणी जर आपण हा 2 पुट केला त्यानंतर √3 त्यानंतर सॉरी इथे इक्वल टू नको कॉमा त्यानंतर √5 √6 हे जर नंबर आपण घेतले तर हे कसले नंबर्स आहेत इररॅशनल नंबर आहेत. इज इट क्लिअर, वी नो दॅट √2 √5 √3 √6 हे काय आहे इररॅशनल नंबर आहे. दॅट मीन्स ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. इथं आपण मेन्शन करूया आर इररॅशनल नंबर्स. इज इट क्लिअर. सो ऑप्शन सी is the correct answer. Is it clear? Then next question. 7th example is which of the following is not surd. So सुरुवातीला surd म्हणजे काय हे जस्ट आपण रिकॉल करूया. Surd is an irrational root. Is it clear? So गिवन जे ऑप्शन आहेत ते सर्ड आहेत की नाही हे फाइंड आउट करण्यासाठी 3 कंडिशन आपण ऑलरेडी लर्न केलेले आहेत. सो मेन्शन करूया कंडिशन्स. सर्डसाठीच्या कंडिशन. फर्स्ट वन ऑर्डर इज ग्रेटर दॅन 1. सेकंड कंडिशन रॅडिकन इज ए पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. पॉझिटिव्ह रॅशनल number and third condition is irrational root. या तिन्ही कंडिशन जर फुलफिल झाल्या तर आपण सर्ड आहे असं म्हणू शकतो. जितलं सर्ड. सो या कंडिशन आपण चेक करूया. फर्स्ट ऑप्शन √7 मध्ये ऑर्डर इज ग्रेटर दॅन 1. सो ऑर्डर काय आहे तर मेन्शन केलेली नाही. दॅट मीन्स ऑर्डर ही 2 आहे. इज इट क्लिअर. सो पहिली कंडिशन फुलफिल झालेली आहे. त्यानंतर सेकंड कंडिशन रॅडिकन इज ए पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. रॅडिकन दॅट मीन्स रॅडिकल साईनच्या आतमध्ये लिहिलेला नंबर. इज इट क्लिअर. सो 7 इज ए पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. सो सेकंड कंडिशन सुद्धा इथं फुलफिल झालेली आहे. सो थर्ड कंडिशन आपण चेक करूया. त्याचा मीनिंग काय आहे √7 दॅट मीन्स असा कोणता नंबर आहे की जो 2 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर हे 7 येणार आहे. ऑर्डर 2 आहे. दॅट मीन्स
सेम नंबर हा 2 टाइम्स मल्टिप्लाय करावा लागतो. इज इट क्लिअर? 1नी जर आपण केलं तर ॲन्सर हे 1 येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 2नी चेक करूया. 2 2 4. त्यानंतर 3नी चेक केलं तर 3 3 9. इज इट क्लिअर? दॅट मीन्स असा कोणताही नंबर नाही आहे की जो 2 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर 7 हे ॲन्सर येणार आहे. इज इट क्लिअर? सो √7 is irrational root. Irrational root. So it is सर्ड. सर्डसाठीच्या तिन्ही कंडिशन इथं फुलफिल झालेल्या आहेत. सो हा काय आहे? सर्ड आहे. इज इट क्लिअर? आपला क्वेश्चन काय आहे? कोणता सर्ड नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो बी ऑप्शन आपण चेक करूया. क्यूब रूट ऑफ 17. सो ऑर्डर इज ग्रेटर दॅन 1. तर ऑर्डर 3 आहे. त्यानंतर रॅडिकंट इज ए पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. सो डिरेक्टली आपण थर्ड कंडिशन चेक करूया. असा कोणता नंबर आहे की जो 3 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर 17 हे ॲन्सर येणार आहे. इज इट क्लिअर? आपण चेक करूया. 1नी केलं तर ॲन्सर हे 1च येणार आहे. सो आपण 2नी करून बघूया. 3 टाइम्स. इज इट क्लिअर? जेवढी ऑर्डर आहे तेवढ्या वेळेला सेम नंबरनी मल्टिप्लाय करायचं असतं. सो 2 2 4, 4 2 8. त्यानंतर 3नी चेक करूया. 3 3 9 अँड 9 3 27. इज इट क्लिअर? सो येत नाही आहे. दॅट मीन्स असा कोणताही नंबर नाही आहे की जो 3 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर 17 हे ॲन्सर येणार आहे. सो वी कॅन राईट क्यूब रूट ऑफ 17 इज इररॅशनल रूट. सो तिन्ही कंडिशन फुलफिल झालेले आहेत. सो इट इज सर्ड. इज इट क्लिअर? त्यानंतर सी ऑप्शन आपण चेक करूया. क्यूब रूट ऑफ 64. सो ऑर्डर ग्रेटर दॅन 1. दॅट मीन्स हिअर 3. इज इट क्लिअर? त्यानंतर रॅडिकंट इज ए पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. सो 64 इज ए पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. सो थर्ड कंडिशन आपण चेक करूया. असा कोणता नंबर आहे की जो 3 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर 64 हे ॲन्सर येणार आहे. सो इथं आपण ऑलरेडी हे चेक केलेलं आहे. सो डिरेक्टली आपण 4नी चेक करूया. इज इट क्लिअर? 4 4 16 अँड 16 4 64. हा नंबर आलेला आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो? क्यूब रूट ऑफ 64 इज इक्वल टू 4. इज इट क्लिअर? अँड 4 इज ए रॅशनल नंबर. 4 इट इज ए रॅशनल नंबर. कारण 4 हा आपण P/Q या फॉर्ममध्ये लिहू शकतो. दॅट मीन्स 4/1. इज इट क्लिअर? सो सर्ड होण्यासाठी जी तिसरी कंडिशन आहे ती इथं फुलफिल झालेली आहे. दॅट मीन्स हा जो नंबर आहे तो सर्ड नाही आहे. इज इट क्लिअर? सो हाच आपला क्वेश्चन होता. सो वी कॅन राईट ऑप्शन सी इज दी करेक्ट आन्सर. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट 8th example is, what is the order of the third cube root of square root of 5? So see here, square root of x हेच आपण कसं मेन्शन करतो? x raised to 1/2. इज इट क्लिअर? त्यानंतर क्यूब रूट ऑफ x हेच आपण कसं मेन्शन करतो? x raised to 1/3. हे ऑलरेडी आपण स्टँडर्ड 8 मध्ये स्टडी केलेलं आहे. सो गिवन नंबर काय आहे? सो यामध्ये √5 हे आपल्याला कसं मेन्शन करता येईल? 5 raised to 1/2. इज इट क्लिअर? 1/2 इज दी पॉवर. इज इट क्लिअर? सो हा नंबर आपण कसा लिहू शकतो? 5 raised to 1/2 again raised to 1/3. Is it clear? According to the law of rational indices, a raised to m again raised to m is equal to a raised to m multiplied by n. That means जी पॉवर आहे त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होत असतं. सो हाच नंबर आपण कसा लिहू शकतो? a that means 5 here, 5 raised to 1/2 multiplied by 1/3. Is it clear? So answer काय येणार आहे? 5 raised to 1/6. Is it clear? So
हाच नंबर अगेन आपण कसा कन्वर्ट करू शकतो, 6th रूट ऑफ 5. इज इट क्लिअर? सो ऑर्डर इथं काय आलेली आहे, 6. 6 इज दी ऑर्डर. इज इट क्लिअर? आणि हाच आपला क्वेश्चन आहे. सो ऑप्शन सी हा मॅच होतो आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर ऑप्शन सी इज दी करेक्ट आन्सर. Is it clear? Then next, 9th example is, which one is the conjugate pair of 2 root 5 plus root 3? So conjugate pair घेत असताना फक्त सिम्पली साइन चेंज होत असतात. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट conjugate pair of 2 root 5 plus root 3 is 2 root 5 minus root 3. इज इट क्लिअर? बट हा ऑप्शन इथं मॅच होत नाही. सो हेच आपण कसं मेन्शन करू शकतो, सी हिअर 2 root 5 प्लस 3 प्लस रूट 3. हे म्हणजेच काय आहे, रूट 3 प्लस 2 root 5. इज इट क्लिअर? फक्त पोझिशन चेंज केली आहे. हा नंबर इथं लिहिलेला आहे, त्यानंतर हा नंबर इथं लिहिलेला आहे. सो या नंबरची कॉन्जुगेट पेअर काय होणार आहे, सो यू कॅन राईट कॉन्जुगेट पेअर ऑफ रूट 3 प्लस 2 root 5 इज रूट 3 मायनस 2 root 5. इज इट क्लिअर? सो हाच नंबर जर आपण पुढे घेतला आणि हा नंबर नंतर घेतला तरी काही चेंज होणार नाही आहे. इज इट क्लिअर? म्हणजे हा नंबर आपण कसा लिहू शकतो, मायनस 2 root 5 प्लस रूट 3. इज इट क्लिअर? सो हा ऑप्शन मॅच होतो आहे, ऑप्शन ए. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. Is it clear? Then next, 10th example, the value of mod of 12 minus in bracket 13 plus 7 into 4. So mod find out करायचं आहे, that means absolute value, आणि absolute value that means distance. So distance हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. सो ऑप्शन ए आणि ऑप्शन सी हे दोन्ही ऑप्शन येणार नाही आहेत. इज इट क्लिअर? आपण सॉल्व करूया. mod 12 minus in bracket 13 plus 7 multiply by 4. So बेड मॉस हा रूल आपल्याला माहीत आहे, BEDMAS. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ब्रॅकेट एक्सटेन्शन डिवायडेशन मल्टिप्लिकेशन ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. सो या रूलनुसार सुरुवातीला ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. सो 12 as it is minus 13 plus 7 that means 20. Is it clear? into 4. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यावं लागेल. या रूलनुसार सुरुवातीला ब्रॅकेट, त्यानंतर एक्सटेन्शन, त्यानंतर डिवायडेशनची प्रोसेस यामध्ये नाही आहे. सो मल्टिप्लिकेशन. सो हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, -20 into 4. सो मॉड 12 as it is 20 into 4 that means 80. बट इथं साइन मायनस आहे, मायनस इंटू प्लस मायनस येणार आहे. सो -80. इज इट क्लिअर? -80 प्लस 12. सो ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. इज इट क्लिअर? सो सॉरी, -80 minus 12 म्हणजेच काय होणार आहे, 68. इज इट क्लिअर? सो मॉड -68 दॅट मीन्स 68. इज इट क्लिअर? कारण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एनी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. इज इट क्लिअर? सो ॲन्सर काय आलेला आहे, 68. सो ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. सो देअरफॉर ऑप्शन बी इज दी करेक्ट आन्सर. सो क्वेश्चन नंबर 1 मधील 10 एक्झाम्पल्स आपण कव्हर केलेले आहेत. सो नेक्स्ट क्वेश्चन, सी दी क्वेश्चन नंबर 2. राईट दी फॉलोइंग नंबर्स इन
P/Q फॉर्म. सो सुरुवातीला आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये दिलेला आहे नंबर. सो डेसिमलचं कन्वर्जन आपल्याला P/Q या फॉर्ममध्ये सिम्पली करायचं आहे. वन बाय वन सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर सेकंडमधील फर्स्ट एक्झाम्पल 0.555. इथं प्रोसेस स्टॉप झालेली आहे. सो हा टर्मिनेटिंग टाईप आहे. इज इट क्लिअर? आपण मेन्शन करूया इट इज टर्मिनेटिंग. सो हा जो डेसिमल फॉर्म आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला P/Q मध्ये करायचं आहे. सो हा डेसिमल जर आपण शिफ्ट केला तर हा 3 डिजिट नंतर शिफ्ट होणार आहे. इज इट क्लिअर? सो शिफ्ट करण्यासाठी आपल्याला 1000नी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? 3 डिजिटनी शिफ्ट होणार आहे. सो 1 फॉलोड बाय 30. सो मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 1000नी डिवाइडसुद्धा करावं लागेल. इज इट क्लिअर? सो हे मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? 0.555 मल्टिप्लाय बाय 1000 अपॉन 1000. सो हे मल्टिप्लिकेशन सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे. सो फक्त पॉईंट शिफ्ट होणार आहे. सो आन्सर काय येणार आहे? 555 अपॉन 1000 ॲज इट इज. सो हा फॉर्म म्हणजेच काय झालेला आहे? डेसिमलचं कन्वर्जन P/Q या फॉर्ममध्ये झालेलं आहे. इज इट क्लिअर? खूप सिम्पल असा क्वेश्चन होता. देन नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड वन 29.568 आणि यावर बार दिलेला आहे. इज इट क्लिअर? सो याचा मिनिंग काय आहे? 29.568 हा जो ग्रुप आहे हा एक पॅटर्न आहे आणि तो कंटिन्यू होतो आहे. इज इट क्लिअर? सो टाईप काय येणार आहे? नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग. प्रोसेस स्टॉप होत नाही आहे बट पॅटर्न रिपीट होतो आहे. सो आपण इथं मेन्शन करूया नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग. इथं 3 डिजिट रिपीट होत आहे. सो वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 1000. इज इट क्लिअर? 1 डिजिट जर रिपीट झाला तर आपण 10नी मल्टिप्लाय करतो. त्यानंतर पेअर जर रिपीट झाली तर आपण 100नी मल्टिप्लाय करतो आणि त्यानंतर 3 डिजिट जर रिपीट झाले तर आपण 1000नी मल्टिप्लाय करतो. सो फर्स्ट स्टेप, लेट x इज इक्वल टू 29.568 बार. इज इट क्लिअर? सो याला आपण 1नी इंडिकेट करूया. त्यानंतर मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 1000. कारण इथं 3 डिजिट रिपीट होत आहेत. इज इट क्लिअर? सो एक्सला जर 1000नी मल्टिप्लाय केलं तर 1000x इक्वल टू 29.568 बार मल्टिप्लाय बाय 1000. इज इट क्लिअर? सो 1000x ॲज इट इज. हे मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स हा जो पॉईंट आहे तो काय होणार आहे? 3 डिजिटनी शिफ्ट होणार आहे. आपण रफमध्ये करून बघूया. हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे बट जस्ट रिकॉल करूया. 568 हे कंटिन्यू मल्टिप्लाय बाय 1000. इज इट क्लिअर? सो 1000नी जर मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट आहे तो 3 डिजिट नंतर राईट साईडला शिफ्ट होणार आहे. सो आन्सर काय येणार आहे? 29568.568 हा जो ग्रुप आहे तो कंटिन्यू राहणार आहे. इज इट क्लिअर? सो आन्सर काय येणार आहे? 29568.568 बार. इज इट क्लिअर? सो मल्टिप्लिकेशन 29568.568 बार. याला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. त्यानंतर आपण सबट्रॅक्शन घेत असतो. सो सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. इज इट क्लिअर? सो LHS मधून LHS सबट्रॅक्ट करायचे आहे आणि त्यानंतर RHS मधून RHS सबट्रॅक्ट करायचे आहे. सो 1000x minus x is equal to 29,568.568 bar minus 29.568 bar. Is it clear? So 1000x minus x, that means
999x इज इक्वल टू, हे सबट्रॅक्शन आता आपल्याला करायचं आहे. रफमध्ये करूया. 2956.8.568 बार मायनस पॉईंटच्या खाली पॉईंट प्लेस करायचा आहे. सो 29.568 बार इज इट क्लियर. सो 568 याला 568 हे कॅन्सल होणार आहेत इज इट क्लियर. सो ॲन्सर इथे 0 0 इज इट क्लियर. सो 8 - 9 दॅट मीन्स 18 करावे लागतील. 18 - 9 9. त्यानंतर 6 - 3 3 5 9 2 हे सबट्रॅक्शन येणार आहे इज इट क्लियर. सो राईट 29539 इज इट क्लियर. सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 999 हे आपल्याला शिफ्ट करून घ्यावी लागते इज इट क्लियर. सो 29539 अपॉन तिकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर ते डिवायडेशनला येतील इज इट क्लियर. सो एक्सची व्हॅल्यू म्हणजेच 29.568 बार इज इट क्लियर. सो एक्सच्या ठिकाणी पुट करूया. 29.568 बार इज इक्वल टू 29539 अपॉन 999 इज इट क्लियर. इट इज आवर आन्सर. सुरुवातीला आपल्याला हा डेसिमल फॉर्म दिला होता, त्याचं कन्व्हर्जन आपण P/Q या फॉर्ममध्ये केलेलं आहे इज इट क्लियर. देन नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल इज 9.315 हे कंटिन्यू केलेलं आहे. दॅट मीन्स याचा मिनिंग काय होणार आहे. 9.315 बार इज इट क्लियर. सो हा जो टाइप आहे तो नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग इज इट क्लियर. सो वी कॅन राईट नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग. सो इथं 3 डिजिटचा जो ग्रुप आहे तो रिपीट होतो आहे. सो वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 1000. सो फर्स्ट स्टेप, लेट x इज इक्वल टू 9.315 बार इज इट क्लियर. देन वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 1000 कारण इथं 3 डिजिट रिपीट होत आहे. सो वी कॅन राईट मल्टिप्लाय बाय 1000 on both sides is it clear. so x ला मल्टिप्लाय केल्यानंतर 1000 x होणार आहे इज इक्वल टू 9.315 बार मल्टिप्लाय बाय 1000 इज इट क्लियर. सो हे मल्टिप्लिकेशन काय होणार आहे. सिम्पली हा पॉईंट काय होणार आहे 3 डिजिटनी शिफ्ट होणार आहे. सो मल्टिप्लिकेशन काय 9315.315 बार इज इट क्लियर. त्याला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. 1000 x ॲज इट इज. सो सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 इज इट क्लियर. सो 1000 x minus x is equal to 9315.315 bar minus 9.315 bar is it clear. So 1000x minus x that means 999x is equal to हे सबट्रॅक्शन आपल्याला घ्यायचं आहे. रफमध्ये आपण करूया. 9315.315 बार इज इट क्लियर. सो पॉईंटच्या खाली पॉईंट प्लेस करायचा आहे. सो 9 इथं आपल्याला घ्यावे लागतील. त्यानंतर 315 बार इज इट क्लियर. याला हे कॅन्सल होणार आहे. सो इथं 0 0 येणार आहे इज इट क्लियर. सो 5 - 9 दॅट मीन्स इथं 15 करावे लागतील इज इट क्लियर. सो 15 - 9 6. त्यानंतर इथं 0 3 and 9. सो सबट्रॅक्शन काय आलेलं आहे 9306.
इज इट क्लिअर. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सो 999 हे आपल्याला शिफ्ट करावं लागणार आहे. सो एक्स इज इक्वल टू 9306 अपॉन 999. सो एक्स आपण कशासाठी कन्सिडर केलेलं 9.315 बार इज इट क्लिअर इज इक्वल टू 9306 अपॉन 999 इज इट क्लिअर. सुरुवातीला हा डेसिमल फॉर्म दिला होता आणि त्याचं कन्व्हर्जन आपण पी अपॉन क्यू या फॉर्ममध्ये केलेलं आहे. इट इज अवर आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल इज 356.417417 त्यानंतर डॉट डॉट डॉट. याचा मिनिंग काय आहे 417 हा जो ग्रुप आहे तो रिपीट होतो आहे. सो वी कॅन राईट 357 पॉईंट हा जो ग्रुप आहे तो रिपीट होतो आहे. सो या ग्रुपवर आपण बार देऊ शकतो. इज इट क्लिअर. सो लेट फर्स्ट स्टेप फिक्स आहे आपली. लेट एक्स इज इक्वल टू 357.417 बार इज इट क्लिअर. सो 3 डिजिट रिपीट होता है. सो वी हैव टू मल्टीप्लाई बाय 1000. सो मल्टीप्लाई बोथ साइड्स बाय 1000 इज इट क्लिअर. सो एक्सला जर आपण 1000 ने मल्टीप्लाय केलं तर 1000x इज इक्वल टू 357.417 बार मल्टीप्लाय बाय 1000. सो सिम्पली हा पॉईंट राईट साईडला 3 डिजिटनी शिफ्ट होणार आहे. इज इट क्लिअर. सो मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 357.417 बार. इज इट क्लिअर. त्याला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. इथं 1000x ॲज इट इज. सो सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 इज इट क्लिअर. सो 1000x minus x is it clear is equal to 357.417 bar minus 357.417 bar is it clear. So हे subtraction 999x is equal to हे आपण रफ मध्ये करूया 357.417 बार मायनस पॉईंटच्या खाली पॉईंट प्लेस करायचा आहे. सो 357.417 बार इज इट क्लिअर. सो या टर्मला ही टर्म कॅन्सल होणार आहे. सो पॉईंटच्या खाली पॉईंट तर 0 0 येतील. त्यानंतर 7 मायनस 7 0. त्यानंतर 1 मायनस 5 होणार नाही आहे. दॅट मीन्स 11 मायनस 5 इज इट क्लिअर. सो 6 येतील. त्यानंतर 4 मायनस 4 0 7 5 3 इज इट क्लिअर. सो सबट्रॅक्शन मेन्शन करूया 35706 इज इट क्लिअर. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 35706 डिवायडेड बाय 999 इज इट क्लिअर. सो एक्स आपण कशासाठी कन्सिडर केलेलं एक्स इज इक्वल टू 357.417 बार इज इक्वल टू 357,060 अपॉन 999. इट इज आवर answer. Is it clear? So next example. Fifth example is 30.219 bar. Is it clear? So इथं 3 चा ग्रुप रिपीट होतो आहे. So we have to multiply by 1000. Is it clear? So first step, let x is equal to 30.219 bar. So we can write multiply
both sides by 1000. Is it clear? So 1000x is equal to 30.219 bar multiply by 1000. So simply हा पॉइंट शिफ्ट होणार आहे 3 डिजिट नंतर. सो आन्सर काय येणार आहे 30219.219 बार. इज इट क्लियर? याला आपण सेकंड नंबरने इंडिकेट करूया. त्यानंतर 1000x ॲज इट इज. सो सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. सो LHS 1000x minus x is equal to RHS 30219.219 bar minus 30.219 bar. Is it clear? So हे subtraction 999x is equal to हे subtraction आपण रफ मध्ये करूया 30219.219 मायनस पॉईंटच्या खाली पॉईंट प्लेस करायचा आहे 219 यावर बार आहे. इज इट क्लियर? सो या टर्मला ही टर्म कॅन्सल होणार आहे. सो इथं 0 0. इज इट क्लियर? सो 9 मायनस 0 9. त्यानंतर 1 मायनस 3 होणार नाही आहेत. सो 11 मायनस 3 करावे लागतील. सो 11 मायनस 3 8. त्यानंतर 2 मायनस 1 1 0 and 3. Is it clear? So subtraction is 30189. Is it clear? So x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स हा नंबर आपल्याला शिफ्ट करावा लागेल. RHS ॲज इट इज डिवायडेड बाय 999. इज इट क्लियर? सो x ची व्हॅल्यू काय होती 30.219 बार इज इक्वल टू 30189 upon 999. Is it clear? It is our answer. डेसिमलचं कन्वर्जन P/Q या फॉर्ममध्ये झालेलं आहे. इज इट क्लियर? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपण प्रॉब्लेम सेट सेकंडमधील क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड कव्हर केलेला आहे. सो रिमेनिंग क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.